80 वय झालं तरी माणूस थांबत नाही। अजित पवार यांनी शरद पवारांवरती टीका केली आहे। शरद पवारांना अजितदादांचा पुन्हा एकदा रिटायरमेंटचा सल्ला त्यांनी दिलेला आहे। वय झाल्यानंतर आपण थांबायचं असतं। काही जण 70 झाले की थांबतात, काही जण वय 75 झालं की थांबतात, पण काही जण ऐकायला तयार नाहीत। 80 वय झालं तरी माणूस थांबत नाही असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लगावला। पाहुयात या संदर्भातला खास रिपोर्ट। शरद पवारांना अजितदादांचा पुन्हा रिटायरमेंटचा सल्ला। पुतणे अजितदादांना हवीये काकांची निवृत्ती। अजितदादांच्या सल्ल्यावर शरद पवार गटाचा पलटवार। राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटल्यानंतर अजित पवार सातत्याने शरद पवारांना रिटायरमेंटचा सल्ला देत आहेत। शरद पवारांनी आता निवृत्त व्हावं असं वेगवेगळ्या व्यासपीठावरून सांगतायत। ठाण्यातल्या मेळाव्यातही शरद पवार अजून निवृत्त का होत नाहीत असा जाहीर सवाल उपस्थित केला। काही जण 65ला रिटायर होतात, काही जण 70ला रिटायर होतात, काही 75ला रिटायर होतात। 80 झालं तरी माणूस रिटायर होणार, 84 झालं तरी तुम्ही थांबणार? काय चाललंय काय? अरे आम्ही आहे ना करायला, आम्ही कुठं चुकलो तर सांगा ना आम्हाला। अजित पवारांच्या या सल्ल्याचा शरद पवार गटाने चांगला समाचार घेतला। बापाला कधी रिटायर करायचं नसतं असा प्रतिसल्ला जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय। बापाला रिटायर करायचंच नसतं। बाप हे तुमच्या स्तोत्र असतं घरातलं। आई बापा विना घर सुन्न वाटायला लागतं। बापाला रिटायर करायचंच नसतं। बाप हे तुमच्या स्तोत्र असतं घरातलं। आई बापा विना घर सुन्न वाटायला लागतं। खासदार अमोल कोल्हे यांनीही अजित पवारांच्या वक्तव्याचा त्यांच्या शैलीत समाचार घेतला। प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवास पत्करला, हा वनवास पत्करला तो पित्याचं वचन पूर्ण करण्यासाठी पत्करला। आपल्या पितृतुल्य गुरुला दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील हा महत्वाचा सवाल। अजित पवारांना शरद पवार अद्यापही त्यांच्या वाटेतला राजकीय अडथळा वाटत आहेत। त्यामुळेच शरद पवारांनी राजकारणातून निवृत्त व्हावं असं अजित पवार वारंवार म्हणू लागले। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।